नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या मुख्य घटकाच्या अंतर्गत अलॉटमेंट ऑफ ड्युटीज इन बँक या घटकासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रों, बँकिंग संस्था आणि बँकिंग संस्थांच्या विविध प्रकारच्या ब्रांचेसमध्ये कामकाजाचं वाटप करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकचा उपयोग केला जात असतो. विशेषत्वाने विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांच्या शाखांमध्ये कामकाजाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स हे मुख्य मॅनेजरसमोर हे उभे असल्याचे आपल्याला दिसून येते. बँकेच्या मॅनेजरला कामकाजाचे वाटप करत असताना योग्य दिशा मिळण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाची तत्त्वे ही निर्धारित करून देण्यात आलेली आहेत की ज्यायोगे आपल्या बँकेत काम करत असणाऱ्या विविध प्रकारच्या एम्प्लॉईंना योग्य पद्धतीने कामकाजाचे वाटप करून बँकेचे विविध प्रकारचे कामकाज तसेच विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडता येणे शक्य असते. याकरिता अलॉटमेंट ऑफ ड्युटीज इन बँक हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे आपणास दिसून येईल. मित्रो, विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांच्या ब्रांचेस पाहता की यामध्ये काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप हे अत्यंत महत्त्वाचे ठरते की ज्यामध्ये डिपॉझिट कलेक्शन या अंतर्गत बँकिंग संस्थेने निर्धारित करून दिलेल्या विविध प्रकारच्या डिपॉझिट प्रॉडक्टच्या संदर्भातील कामकाज ही एक महत्त्वाची जबाबदारी असते की ज्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट्स या 4 प्रकाराच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या डिपॉझिटचे कलेक्शन करण्याची जबाबदारी ही एक महत्त्वाची जबाबदारी असते. अर्थात मोठ्या ब्रांचेसमध्ये करंट अकाउंट त्याचबरोबर सेविंग अकाउंट हे स्वतंत्र सेक्शन असू शकतात. मात्र मध्यम व लहान आकाराच्या बँकेमध्ये सर्व प्रकारच्या डिपॉझिट कलेक्ट करण्याचे कामकाज हे एकाच एम्प्लॉईकडून केले जात असल्याचे देखील आपणास दिसून येईल. त्याचबरोबर लोन डिस्ट्रीब्युशन हा एक बँकिंग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक असून या अंतर्गत ॲग्रिकल्चर लोन्स, इंडस्ट्रियल लोन्स, ट्रेड लोन्स, इंटरनॅशनल लोन्स त्याचबरोबर इतर विविध प्रकारचे रिटेल लोन प्रोडक्ट्स इत्यादींचा समावेश होतो. जसे की हाऊसिंग लोन, कार लोन, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल व्हेकलसाठीचे लोन्स, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्जाचे प्रकार आपणास दिसून येतील. या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचे वितरण करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा अधिक एम्प्लॉईची नियुक्ती करणं व त्यांच्या माध्यमातून अपेक्षित कर्जदारांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्य जबाबदारी ही बँकेच्या ब्रांच मॅनेजरची असते. त्याकरिता लोन डिस्ट्रीब्युशन व डिपॉझिट कलेक्शन या 2 महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीकरिता विशिष्ट एम्प्लॉई निर्धारित करून देणे व अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून कामकाज करून घेण्याकरिता ड्युटीज अलॉटमेंटचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्याचबरोबर बँकिंग संस्थांच्यामध्ये विविध प्रकारचे चेक्स हे क्लिअरिंगसाठी जमा केले जात असतात, वसुलीसाठी जमा केले जात असतात. बँकेचे रिटेल कस्टमर व त्याचबरोबर कॉर्पोरेट कस्टमर या वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टमरद्वारे आपल्या बँकेच्या खात्यामध्ये विविध प्रकारच्या बँकांचे चेक हे वटवणुकीसाठी किंवा त्यांनी दिलेले चेक हे त्या ठिकाणी पेमेंटकरिता संबंधित ब्रँचमध्ये येत असतात. अर्थात अलीकडच्या कालावधीमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टममुळे चेक क्लिअरिंग सुविधा ही अधिक सोयीस्कर व जलद झालेली असली तरी देखील त्याच्या पाठीमागील बॅकग्राऊंड वर्क हे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्या संदर्भात चेकचे स्कॅनिंग करणे, त्याचे इमेजेस क्लिअरिंग सेंटरला पाठवणे, इनवर्ड आणि आउटवर्ड क्लिअरिंगचे व्यवहार मॅनेज करणे, त्याचे व्हेरिफिकेशन करणे, त्याचबरोबर वटवणुकीसाठी आलेल्या चेकचे मेन डॉक्युमेंट म्हणजे फिजिकल चेक हा मेंटेन करून ठेवणे यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या क्लिअरिंग डिपार्टमेंटकडे असतात. अर्थात या डिपार्टमेंटकडे कामकाज करण्याकरिता विशिष्ट एम्प्लॉईला नियुक्त करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर इतर रेमिटन्सेस सर्व्हिसेसच्या अंतर्गत डिमांड ड्राफ्ट इश्यू करणे, आलेल्या डिमांड ड्राफ्टची वटवणूक करून संबंधित रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा करून देणे, NEFT, RTGS किंवा इंटरनॅशनल फंड ट्रान्सफरकरिता स्विफ्ट नेटवर्कचा उपयोग करून फंड ट्रान्सफर करणे किंवा यासारख्या रेमिटन्सेस सर्व्हिसेस हा एक यामधील कामाचा महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर कॅशियर किंवा कॅश कलेक्शन आणि कॅश डिपॉझिट करून घेणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी प्रत्येक बँकेच्या ब्रांचमध्ये असल्याचे आपणास दिसून येते. त्याचबरोबर
ज्या कॉर्पोरेट बँका किंवा मोठ्या बँकिंग संस्था बँकिंग प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस बरोबरच पॅरा बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात, जसे की ज्यामध्ये म्युच्युअल फंड सर्व्हिसेस, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स यासारख्या विविध प्रकारच्या सेवा देखील बँकिंग संस्था आपल्या काउंटरवरून उपलब्ध करून देत असतात. तथापि अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी देखील कामकाजाचे योग्य पद्धतीने वाटप करण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर बँकेच्या कामकाजाचे वीकली असेल, डेली असेल, त्याचबरोबर मंथली रिपोर्टिंग असेल, हे रिपोर्टिंग आपल्या बँकेच्या हेड ऑफिसला किंवा झोनल ऑफिसला करण्याबाबतची जबाबदारी असेल. याही जबाबदाऱ्या ब्रांचच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या मधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्याबरोबरच बँकेच्या संदर्भातील ग्राहकांना व बँकेच्या हायर अथॉरिटीशी संबंधित असणाऱ्या इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांचा समावेश बँकेच्या कामकाजामध्ये हा होत असतो. सर्वसाधारणपणे ही काही महत्त्वाची कामे किंवा महत्त्वाच्या ड्युटीज जर आपण पाहिल्या तर या ड्युटीचं अलॉटमेंट करण्यासाठी मॅनेजरला खूप मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असते. अनेक बँकांच्या ब्रांचेसमध्ये उपलब्ध असणारा स्टाफ व करावयाची कामे याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तफावत किंवा विसंगती असल्यामुळे देखील अलॉटमेंट ऑफ ड्युटीज हा ब्रांच मॅनेजरच्या दृष्टिकोनातून एक क्लिष्ट विषय त्या ठिकाणी झालेला आपल्यास दिसून येईल. तथापि अशाही परिस्थितीत बँकेच्या कामकाजाचा परफॉर्मन्स हा अत्यंत उत्तम पद्धतीने व टाइमली मॅनरमध्ये घडवून आणण्याच्या दृष्टीने बँक मॅनेजरने काही महत्त्वाची तत्वे ही लक्षात घेऊन त्या पद्धतीने कामकाजाचे वाटप करण्याची आवश्यकता असते. अलॉटमेंट ऑफ ड्युटीज इन बँक या गोष्टीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स या ठिकाणी आपणास वापरता येऊ शकतील. प्रामुख्याने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मॅनेजमेंट तज्ज्ञांनी दिलेल्या तत्वांच्या मधील काही तत्वे या ठिकाणी आपण अलॉटमेंट ऑफ ड्युटीज करिता यूज करू शकतो व त्याच्या आधारे आपल्या ब्रांचमधील कामकाजाचे योग्य पद्धतीने वाटप करून बँकेचे कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवता येणे शक्य असते. त्यासाठी या काही महत्त्वाच्या बाबी आपण विचारात घेऊन कामकाजाचे वाटप करणे अत्यंत गरजेचे ठरते. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे प्रायोरिटी ऑफ वर्क. एका विशिष्ट ब्रांचमध्ये विविध प्रकारच्या कामाच्या जबाबदाऱ्या असू शकतात, मात्र ब्रांच मॅनेजरनी त्यामधील प्रायोरिटीची जी कामं आहेत त्याचे अग्रक्रम लावून त्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाजाचे वाटप करणे आवश्यक असते. कारण बँकेतील उपलब्ध असणारा कर्मचारी वर्ग व विशिष्ट टाइम पिरियडमध्ये कालावधीमध्ये पूर्ण करावयाची कामे व त्याची प्रायोरिटी किंवा त्याचं गांभीर्य व त्याची निकड यासारख्या गोष्टींचा विचार करून बँकेमधील सर्व कामांची प्रायोरिटी लावून घेणे व त्यानुसार जी कामे अधिक प्रायोरिटीची आहेत ती अग्रक्रमाने वाटप करून टाकणे व ज्या कामांना प्रायोरिटी थोडी कमी देता येऊ शकते अशी कामे थोडी मागे ठेवणे, या पद्धतीने कामकाजाचे वाटप करण्याचे तंत्र हे वापरावे लागत असते. त्याचबरोबर अलॉटमेंट ऑन द बेसिस ऑफ स्किल सेट्स. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे सर्व प्रकारची स्किल उपलब्ध असतीलच अशा प्रकारची परिस्थिती नसते. कारण बँकेमध्ये येणारा कर्मचारी वर्ग हा वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईलमधील देखील असू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ज्या कर्मचाऱ्याकडे ज्या विशिष्ट कामासाठीचे स्किल उपलब्ध असते त्याचा योग्य तो आढावा घेऊन किंवा त्याची माहिती घेऊन ज्याच्याकडे ज्या प्रकारचे स्किल्स हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर क्वालिटी ऑफ सर्व्हिस देण्याकरिता होऊ शकतो अशा स्किल्सची सांगड घालून त्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाजाचे वाटप करणे हे अधिक फायदेशीर ठरू शकते. किंबहुना ज्या कर्मचाऱ्याकडे ज्या विशिष्ट कामाबाबतचे स्किल अत्यंत उत्तम आहे अशा कर्मचाऱ्यास अग्रक्रमाने काम वाटप करून दिले असता त्या कामाची गती व कामाचा दर्जा हा उत्तम राहण्यासाठी मदत होत असते. तथापि यामध्ये स्किल सेट याही एकाच पॅरामीटरचा विचार करून आपणास चालणार नाही, तर या व्यतिरिक्त त्या कर्मचाऱ्याचे विशिष्ट कामकाजाबाबतची आवड याही गोष्टीचा विचार हा कामकाजाचे वाटप करत असताना केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यास डिपॉझिट कलेक्शन सेक्शन हा विभाग किंवा त्या विभागातील काम अधिक आवडत असेल किंवा अधिक पसंतीचं काम असेल तर त्याला अधिक प्रायोरिटीने ते काम दिलं असता ते उत्तम पद्धतीने तो करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्यास कॅश डिपॉझिट किंवा कॅश सेक्शनचं काम अधिक आवडत असेल तर अशा व्यक्तीला कॅशियरची जबाबदारी दिली असता तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कॅशियरची जबाबदारी पार पाडू शकतो. यामध्ये सर्वच बाबतीमध्ये की कर्मचाऱ्याचं लायकिंग व त्याच्याकडील स्किल्स व कामाची प्रायोरिटी या सर्वांच्यामध्ये एकाच वेळी सर्व बाबींची सांगड ही बसू शकत नाही, परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कामाची प्रायोरिटी व त्या कर्मचाऱ्याचं लायकिंग किंवा त्याची कामाबाबतची आवड आणि त्याच्याकडे असणारी उपलब्ध स्किल्स
या 3 गोष्टीचा एकत्रितपणे विचार करून कामकाजाचे वाटप हे करता येऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यास एखादे विशिष्ट काम करण्याची आवड नसली तरी देखील बँकेची व बँकेच्या प्रशासनाची गरज म्हणून की आपण एखादे विशिष्ट काम टाईम प्रायोरिटी अधिक असल्यामुळे की असे काम त्या कर्मचाऱ्यास करण्यास आपल्यास भाग पाडावे लागू शकते. परंतु अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यास असे नावडीचे किंवा ज्याची आवड नाही आहे अशा प्रकारचं काम देत असताना की त्याच्या लक्षात आणून देणं व कामाची किंवा प्रायोरिटी गरज लक्षात आणून देऊन असे काम त्याच्याकडून करून घेता येणे शक्य असते. त्याचबरोबर बँकिंग संस्थांच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग मॅनेजमेंटच्या दृष्टीने जो अलीकडच्या कालावधीमध्ये अत्यंत गांभीर्याने दिसून येत आहे आणि तो म्हणजे की त्या ठिकाणी नवीन कर्मचारी व जुने कर्मचारी त्याचबरोबर मध्यम अनुभव असणारे कर्मचारी असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी आपणास दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये कामकाजाचे वाटप करत असताना नवीन कर्मचाऱ्यांना काही गोष्टी माहीत नसण्याची शक्यता असू शकते. अशा परिस्थितीमध्ये अशा नवीन कर्मचाऱ्यास असे एखादे जबाबदारीचे काम देण्याचे टाळले असता भविष्यात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून व बँकेच्या कामकाजासाठीच्या दृष्टिकोनातून अनेक नवनवीन प्रॉब्लेम मॅनेजरसमोर उभे राहू शकतात. अशा परिस्थितीमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरच एखादा नवीन कर्मचारी देऊन की जुन्या कर्मचाऱ्याकडून नवीन कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण करून घेणे व त्यांना एक शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याकरिता नवनवीन प्रकारच्या कामाच्या जबाबदारी योग्य वेळेनुसार एका टाईम स्पॅननुसार त्या संबंधित कर्मचाऱ्यांना देणे अत्यंत गरजेचे ठरते. अन्यथा ज्या व्यक्तीकडे संबंधित विभागाचे काम हे सोपवण्यात आलेले आहे अशा व्यक्तीची रिटायरमेंट होणं किंवा त्या व्यक्तीची बदली होणं इतर शाखेमध्ये त्याची ट्रान्सफर होणं यासारख्या कारणांच्यामुळे मूळ शाखेमध्ये नवीन काही समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या कामाबाबतची माहिती एखाद्या कर्मचाऱ्यास नाही अशा कर्मचाऱ्याला ते काम शिकून घेण्याकरिता काही विशिष्ट कालावधीसाठी त्या टेबलची किंवा त्या विभागाची जबाबदारी सोपवणं हा देखील अलॉटमेंट ऑफ ड्युटी आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा भाग ठरतो. अन्यथा ज्या व्यक्तीला जे काम येते त्याच व्यक्तीला ते सतत देत गेल्यामुळे ज्या व्यक्तींना त्या कामाची माहिती नाही किंवा ते काम जमत नाही अशा व्यक्तींचं प्रमाण बँकेमध्ये वाढू शकते व त्याचा विपरीत परिणाम बँकेच्या प्रशासनावरती व प्रशासकीय कामकाजावरती होऊ शकतो. त्यामुळे नवनवीन कर्मचारी तयार करण्यासाठी व त्यांना हे स्किल सेट्स उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना नवीन काम शिकण्याची संधी देखील उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे असते. याकरिता बहुतांश बँकांच्या मध्ये रोटेशन ऑफ ड्युटीज हा एक प्रकार त्या ठिकाणी वापरला जात असतो की ज्यामध्ये प्रामुख्याने विशिष्ट कर्मचाऱ्यास विशिष्ट विभागाचे काम 3 महिने किंवा 6 महिने या पद्धतीने दिले जाते व त्या कालावधीनंतर त्यांना दुसऱ्या विभागाचे काम हे सोपवण्यात येत असते. म्हणजे ठराविक कालांतराने 3 किंवा 6 महिन्याच्या कालांतराने सतत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या रोटेट करून म्हणजे त्यांच्याकडील कामकाजाची जबाबदारी दुसऱ्यावरती सोपवली जाते व दुसऱ्या कर्मचाऱ्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांच्यावरती सोपवण्याची एक प्रथा अनेक बँकांच्या मध्ये दिसून येते. अशा पद्धतीने कामकाज करवून घेतल्यामुळे बँकेतील सर्व कर्मचारी हे सर्व कामकाजासाठी एक्सपर्ट होऊ शकतात व त्यांना सर्व विभागाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते की जेणेकरून एखादा कर्मचारी रजेवरती असेल किंबहुना एखाद्या कर्मचाऱ्याची मूळ शाखेतून इतरत्र बदली झाली असता किंवा त्यांनी राजीनामा दिला असता किंवा त्याचे प्रमोशन झाले असता ही संबंधित विभागाचे कामकाज हे अडत नाही. अशा परिस्थितीत ही त्या ठिकाणी रोटेशन मेथड ही अत्यंत उपयोगी ठरू शकते. कारण या रोटेशनमुळे बँकेतील सर्व कामकाजाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. जसे की अलीकडे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील मल्टीटास्किंग स्टाफ या पद्धतीने त्या ठिकाणी किंवा मल्टी स्पेशालिटी स्टाफ अशा पद्धतीचा स्टाफ ट्रेनिंगचा प्रोग्राम हा राबवला जात असतो. त्याचा मुख्य हेतूच हा असतो की एका विशिष्ट कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व एम्प्लॉईंना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडता येणे आवश्यक असते. तर हा प्रयोग त्या ठिकाणी बँकेच्या ब्रांचमध्ये सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये केला जातो आहे. म्हणजे मुख्य मॅनेजरला आपल्या कामकाजाचे नियोजन करण्याकरिता व बँकेतील सर्व प्रकारच्या सेवा सुविधा व्यवस्थितपणे चालवण्याकरिता ही रोटेशन मेथड ही अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अशाही काही बाबी घडण्याची शक्यता असते की ज्या कर्मचाऱ्यास त्या संबंधित विभागाचे किंवा विशिष्ट कामकाजाचे अधिक स्किल आहे किंवा त्याच्याकडे वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीमध्ये की त्या कर्मचाऱ्यावरती ओव्हरलोड किंवा ओव्हरबर्डन दिले जाण्याची शक्यता असते. कारण
बहुतांश वेळा असे दिसून येते की एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये एखादा कर्मचारी किंवा काही कर्मचारी ही कामकाजामध्ये उत्तम असल्यास किंवा त्यांचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला असल्यास अशाच कर्मचाऱ्यास अधिक कामकाज देण्याची प्रथा ही त्या ठिकाणी पाहाव्यास मिळते. परंतु अशा प्रकारच्या कामकाजाच्या वाटपामुळे काही वेळेस एकाच विशिष्ट कर्मचाऱ्यावरती कामकाजाचे ओव्हरबर्डन निर्माण होऊन कामात चुका होणे किंवा कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन समस्या निर्माण होणे किंवा त्या ठिकाणी वर्क स्ट्रेस यासारखा प्रॉब्लेम निर्माण होणे याही समस्या त्या ठिकाणी दिसून येत असतात. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी व सर्वांच्याकडे समान जबाबदाऱ्या देण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करणे हे आवश्यक असते. अर्थात एखाद्या विशिष्ट ब्रांचमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना समान कामकाजाचे वाटप करणे हे तांत्रिकदृष्ट्या जरी शक्य नसले तरी यामध्ये एखाद्याच विशिष्ट कर्मचाऱ्यावरती अधिक बर्डन त्या ठिकाणी निर्माण होईल व इतर कर्मचाऱ्यांच्यावरती कामकाजाचे बर्डन कमी राहील अशा पद्धतीचा इनबॅलन्स निर्माण होणार नाही याची जबाबदारी त्या ठिकाणी लक्षात घेणे हे आवश्यक असते. त्याचबरोबर कामकाजाचे वाटप करत असताना काही विशिष्ट कामकाजासाठी विशिष्ट प्रकारचा ॲटिट्यूड असणारी व्यक्तींची गरज असते किंवा त्या प्रकारचे त्या ठिकाणी मानसिकता असण्याची आवश्यकता असते. तर अशा ॲटिट्यूडचा विचार करून देखील की त्या ठिकाणी कामकाजाचे वाटप करणे आवश्यक असते. अर्थात ॲटिट्यूड मेजरमेंट करणे किंवा त्याचा असेसमेंट करणे ही बाब जरी सहज शक्य नसली तरी सर्वसाधारण अनुभवावरून एखाद्या व्यक्तीचा ॲटिट्यूड किंवा त्याचा स्वभाव या गोष्टीची योग्य ती माहिती बँकेच्या मॅनेजरला असते. त्या स्वभावानुसार व त्याच्या ॲटिट्यूडनुसार की त्या कामकाजाचे स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रकारचे कामकाज वाटप करता येऊ शकते. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी सातत्याने कर्मचाऱ्यांच्या बरोबर बँकेच्या ग्राहकांचा संबंध असतो अशा ठिकाणी शांत स्वभाव व व्यवस्थितपणे प्रश्नांची उत्तरं देणारा किंवा त्या ठिकाणी पोलाइटली त्या ठिकाणी कस्टमरशी त्या ठिकाणी बिहेव करेल अशा प्रकारचा कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करणे हे बँकेच्या दृष्टीने व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्याचबरोबर त्या ठिकाणी बँकेच्या ग्राहकाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची बाब ठरू शकते. त्याचबरोबर कामकाजाचे वाटप करत असताना की ज्या ठिकाणी स्ट्रिक्ट व्यक्तींची गरज असते अशा ठिकाणी ज्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत स्ट्रिक्ट आहे, कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या त्या ठिकाणी एक्सक्लूड करणार नाहीत किंवा त्याकडे बेदखल करणार नाहीत अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा विभागामध्ये करणे हे संयुक्तिक ठरू शकते. अर्थात ब्रांच मॅनेजमेंट किंवा कामकाजाचे वाटप हे एक स्किल आहे किंवा ते एक आर्ट आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या बँकेचे कामकाज उत्तमपणे चालण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या कामकाजाचं नियोजन करणे व त्यासाठी आवश्यक असलेल्या पद्धतीने कामकाजाचे वाटप करणे हे संबंधित बँकेच्या मॅनेजरचे हे महत्त्वाचे स्किल असते. तर विद्यार्थी मित्रो, या सर्व टेक्निकचा वापर करून आपल्या बँकेचे कामकाज उत्तम चालण्याकरिता अलॉटमेंट ऑफ ड्युटीज त्या ठिकाणी करता येणे शक्य असते.